नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये ना दिवाळीचा सण येतोय आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना दिवाळीसाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ केले जातात आणि त्यामधलाच एक सुप्रसिद्ध आणि सगळ्यांना आवडणारा म्हणजे चकलीची रेसिपी। मला तर खूप आवडतो। तुम्हाला आवडतो की नाही मित्रांनो? खाली कमेंट करून नक्की सांगा। आता चकली बनवायची म्हटली ना तर प्रत्येकाला टेन्शन येतं आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हा एकच प्रश्न असतो, चकली चांगली बनेल की नाही, कुरकुरीत होतील की नाही। मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या पण चकल्या एकदम मस्त टेस्टी आणि एकदम कुरकुरीत अशा बनतील। म्हणजे या व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स तर सांगणारच आहे आणि त्याचबरोबर चकलीला जे प्रमाण वापरतात त्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट असं सांगणार आहे तुम्हाला, तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका। चला आता बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवताना फटाफट कुरकुरीत आणि टेस्टी अशा चकलीच्या रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जेव्हा पण तुम्ही कमेंट कराल खाली त्याचबरोबर हाईप बटन पण दाबा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत करेल। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मंडळी, सगळ्यात आधी आपण भाजणीचं पीठ तयार करून घेणार आहोत। भाजणीच्या पिठासाठी लागणारा तांदूळ आणि जे डाळी असतात ते आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे। कढई चांगली गरम झाली की आता त्यामध्ये 4 वाटी तांदूळ टाकून घ्यायचे आहे। मंडळी, हा जो तांदूळ आहे रेशनिंगचा तांदूळ आहे आणि एकदम जुना तांदूळ आहे। भाजणीच्या पिठासाठी रेशनिंगच्या दुकानातला तांदूळ एकदम उत्तम असतो। आता हा तांदूळ 5 ते 6 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। तांदूळ भाजत असताना गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि कढई पण मीडियमच गरम असली पाहिजे। मंडळी, हे बघा, 5 ते 6 मिनिट झाल्यानंतर तांदूळ एकदम पांढरा फटफटीत होतो, तेव्हा समजून जायचं की आपला तांदूळ भाजून रेडी झालेला आहे। मंडळी, आता 5 ते 6 मिनिट तांदूळ भाजून झाल्यानंतर आपण तांदळाला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि हरभरा डाळीला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे 5 ते 6 मिनिट जसं आपण तांदूळ भाजून घेतला होता त्याचप्रमाणे डाळीला पण भाजून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। डाळ चांगल्या प्रकारे भाजली गेलेली आहे। डाळीचा पण कलर न कळत असा थोडासा चेंज होतोय। आता डाळीला पण ताटामध्ये काढून घेऊयात। आता मंडळी, त्याच कढईमध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे आणि उडदाच्या डाळीला पण 1-2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी धने टाकून घ्यायचे। आता पाव वाटी जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे टाकून झालं की धने आणि जिरे 1-2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे धने आणि जिरेचा थोडासा वास सुटायला चालू झाला की त्यामध्ये 2 वाटी पोहे टाकून घ्यायचं आहे। आता पोहे पण 1 मिनिटासाठी फक्त भाजून घ्यायचं आहे, म्हणजे पोहे जरा कुरकुरीत झाले पाहिजेत, तेवढ्याच वेळासाठी आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा मंडळी, पोहे आता चांगला कुरकुरीत झालेले आहे। फक्त 1 मिनिट झाला पोहे भाजून घेतोय। हे बघा मंडळी, पोहे पण भाजून झालेले आहे, तर आता ताटामध्ये काढून घेऊयात। तर मंडळी, भाजून घेतलेले सगळे हे पदार्थ जे आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत। तर मंडळी, आत्ताच तुम्ही बघितलात भाजणीला जे पदार्थ लागतात ते सगळे आपण भाजून घेतलेले आहेत। त्यामध्ये तांदूळ, डाळ, जिरा, धणे हे सगळे आपण भाजून घेतलेले आहेत। आता हे भाजणीचे जे पदार्थ आहेत ते अर्धा किंवा 1 तासासाठी थंड करून घेऊयात। मग त्यानंतर ना आपल्याला हे सगळे पदार्थ गिरणीमधून दळून आणायचे आहेत। जर तुम्ही गिरणीवाल्याला जर सांगितलं तर तो एकदम योग्य पद्धतीने तुम्हाला दळून देईल। तर मंडळी, आपल्याच गिरणीमध्ये हे पीठ आपण दळून घेतलेले आहे, हे बघू शकता तुम्ही, आणि किती बारीक दळून घेतलेले हे बघू शकता इथं। आता हे जे पीठ आपण दळून घेतलेले तर ऑलमोस्ट 10 वाटी पीठ झालेले। आधी आपण ज्या वाटीनं तांदूळ वगैरे मोजलं होतं त्याच वाटीनं मोजून घेतलेले, तर ऑलमोस्ट 10 वाटी पीठ हे रेडी झालेले। मंडळी, जेव्हा पण तुम्ही वाटीचं प्रमाण घेत असता तेव्हा सगळे पदार्थ हे एकाच वाटीने, म्हणजे एकाच साईजच्या वाटीनं प्रमाण घ्यायचं, म्हणजे सगळ्यांचा अंदाज हा परफेक्ट येतो आणि जो पण तुम्ही पदार्थ बनवताय त्याची टेस्ट आणि त्याची क्वालिटी एकदम उत्तम होते। तर मंडळी, आता मी इथं 6 वाटीच्या पिठाचं चकली बनवणार आहे, त्यामुळे 6 वाटी मी पीठ इथं एका भांड्यामध्ये काढून घेतोय। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चवीपुरतं टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे
जिरा टाकताना ते हातामध्ये अशा प्रकारे घासून टाका, म्हणजे जिऱ्याचा टेस्ट हा चांगला येतो आणि जिऱ्याचा वास पण चांगला येतो। आता यामध्ये पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे। ओवा पण सेम जिऱ्यासारखा घासून टाकायचा आहे, त्यामुळे ओव्याचा वास आणि टेस्ट चांगला येतो। आता यामध्ये अर्धी वाटी तीळ टाकून घ्यायचं आहे। तिळानंतर 3 चमचे लाल मिरचीची पावडर टाकून घ्यायची। हे तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये हळदाची पावडर टाकून घ्यायची, अर्धा चमचा। आता हे सगळे मसाले पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता मंडळी, पिठामध्ये आपल्याला तेलाची मोहन टाकून घ्यायचं आहे। त्यासाठी मी तेल इथं तापून घेतोय। अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तेलामधून धूर येईपर्यंत चांगलं तेल तापून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, तेलामधून धूर यायला चालू झालेले आहे। आता तुम्हाला दिसत असेल इथे। आता हे गरमागरम तेल भाजणीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, तेल अशा प्रकारे पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर या गरमागरम तेलामुळे आपल्या ज्या चकली आहेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतील। आता हे गरमागरम तेल भाजणीच्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम असल्यामुळे मी चमच्यानं आधी मिक्स करून घेतोय। तेल थोडंसं थंड झालं की मग हाताने चांगल्या प्रकारे एकजीव होईपर्यंत भाजणीचं पीठ आणि तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, भाजणीचं पीठ आणि तेल चांगल्या प्रकारे इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम छान असं एकजीव झालेलं आहे। जेवढं तुम्ही चांगलं तेल पिठामध्ये मिक्स करून घ्याल तेवढी चकली आपली छान बनते। मंडळी, आता यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतोय। नॉर्मल पाणी आहे, गरम वगैरे काही केलेलं नाही आहे। नॉर्मल पाणी वापरलं तरी चालेल, पण लक्षात ठेवा पाणी वापरताना थोडं थोडं वापरायचं आहे, जसं लागेल तसं, आणि जेवढं लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे। आणि हे 6 वाटीचं भाजणीचं पीठ मळून तयार करण्यासाठी 2.5 ते 3 वाटी आपल्याला पाणी लागणार आहे। हे बघा मंडळी, एकदम छान आणि मऊ असं भाजणीचं पीठ मळून रेडी झालेलं आहे। ऑलमोस्ट मला 2.5 ते पावणे 3 वाटी पाणी पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। तर मंडळी, एकदम काळजीपूर्वक पाणी वापरताना थोडं थोडं वापरून अशा पद्धतीने एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर मंडळी, हे पीठ आता एक अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पिठामध्ये चांगला ओलावा मुरेल। तर मंडळी, इथं चौकोनी कागदाचे तुकडे करून घेतलेले आहेत मी। तुम्ही बटर पेपर किंवा न्यूजपेपरचे तुकडे पण छोटे करून घेऊ शकता। आता मंडळी, आपण चकलीचं जे कणिक आहे चकलीच्या साच्यामध्ये टाकून घेऊयात। तर आता मंडळी, एका पेपरच्या तुकड्यावरती आपण चकली काढून घेऊया, एकदम राऊंड असा काढून घेऊया। या अशा पेपरच्या तुकड्यामुळे चकली कढईमध्ये टाकताना थोडंसं इझी जातं, म्हणून मी पेपरचा तुकडा घेतलेला आहे। तसं तुम्ही प्लेट किंवा ताटावरती पण चकली काढून घेऊ शकता। तर मंडळी, आपली पहिली चकली रेडी झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या पण चकल्या करून घ्यायच्या आहेत। तर मंडळी, सगळ्या चकल्या आपल्या करून रेडी झालेल्या आहेत। आता तयार झालेल्या चकल्या तळून घेणार आहोत, त्यासाठी तेल तापून घेतो इथं। मंडळी, तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी थोडासा कणकाचा गोळा त्यामध्ये टाकलेला आहे। कणकाचा गोळा टाकल्या कणकाच्या गोळ्याला बुडबुड यायला चालू झालेत, म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण फटाफट चकल्या आपल्या तळून घेऊयात। हे बघा मंडळी, पेपरवरची चकली अशी हातामध्ये घ्यायची आणि अलगदपणे तेलामध्ये सोडून द्यायची। हे बघा, पेपरचा हा असा उपयोग होतो, म्हणजे चकली उचलताना वगैरे चकली तुटणार वगैरे काही नाही। अगदी सहजपणे चकली हातामध्ये घेता येते आणि तेलामध्ये सहजपणे सोडता येते। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर एक अर्धा मिनिटासाठी एका साईडनी तळून घ्यायचं आहे। मग त्यानंतरनं चकली पलटी करून घ्यायची। पहिल्या अर्ध्या मिनिटामध्ये चकली तळून सेट होती, मग त्यानंतरनं तुम्ही चकली पलटून जरी घेतलात तर तुटणार वगैरे काही नाही, म्हणजे चकली एकदम साबूत राहते। आणि मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेवढ्या चकल्या कढईमध्ये बसतात तेवढ्याच तळून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही जास्तीच्या चकल्या तेलामध्ये टाकून तळून घ्यायचा प्रयत्न केलात तर जेव्हा तुम्ही चकल्या पलटता तेव्हा चकल्या तुटण्याची शक्यता असतात। आणि दुसरी गोष्ट, जास्तीच्या चकल्या तेलामध्ये टाकल्यामुळे तेल थंड पडतं आणि चकल्या एकदम तेलकट होतात। तर त्यामुळे मंडळी, जास्तीच्या चकल्या तेलामध्ये टाकणं टाळा, म्हणजे चकल्या एकदम छान आणि कुरकुरीत बनतील। हे बघा मंडळी, 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। आता चकल्या चांगल्या तळून
एकदम छान असा कलर आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही मंडळी। अशाच पद्धतीने बाकीच्या पण चकल्या एकदम छानपैकी तळून घ्यायचे आहेत। तर मंडळी अशा प्रकारे सगळ्या चकल्या तळून रेडी झालेल्या आहेत। हे बघा एकदम छान असा रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत पण झालेले आहेत। एक चकली तुम्हाला मी तोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल किती कुरकुरीत झालेले आहे। मग काय मित्रांनो, कसे झाले चकल्या? एकदम मस्त झालेत की नाही? टेस्टी तर झाल्यात आणि त्याचबरोबर एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत। म्हणजे दाताखाली ठेवल्याबरोबर ना एकदम छान कुरकुरीत असा आवाज येतोय। मी ज्या प्रमाणात यामध्ये सगळे पदार्थ वापरलेत ना त्या प्रमाणामध्ये तुम्ही पण सगळे पदार्थ वापरा, म्हणजे तुमच्या पण चकल्या एकदम मस्त कुरकुरीत बनतील आणि टेस्टी पण बनतील। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला नक्की विसरू नका। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपीसोबत।